खूप जास्त उन्हाळा आहे, सगळेजण सनस्क्रीन रेकमेंड करतात, स्किन डलही होत आहे आणि सनस्क्रीन यूज केल्याने टॅन होतंय, फेस डल दिसतोय, त्यानंतर कधी कधी व्हाईट कास्ट दिसते आणि चक्क काही सनस्क्रीन तर पोर्स ब्लॉक करतात, ज्यामुळे पिंपल्सही येतात. तर मी आज ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला या सगळ्या प्रॉब्लेमचे सोल्युशन घेऊन आले आहे, ज्यामध्ये सगळ्या नॉन कोमोडोजेनिक म्हणजे ज्याने फेसवरती पिंपल्स येणार नाही आणि डॉक्टर रिकमेंडेड सनस्क्रीन आहेत. तर व्हिडिओ स्किप करू नका आणि पूर्ण बघा. तर मी हा व्हिडिओ 3 कॅटेगरीमध्ये डिवाइड केला आहे. नंबर 1 बजेट फ्रेंडली सनस्क्रीन, नंबर 2 डॉक्टर रिकमेंडेड आणि मॅट फिनिश सनस्क्रीन आणि नंबर 3 टिंटेड सनस्क्रीन. तर लेट स्टार्ट. कॅटेगरी 1 बजेट फ्रेंडली सनस्क्रीन. नंबर 1 डॉक्टर शेड्सचं सिरामाइड प्लस व्हायटमिन सी सनस्क्रीन, जे इन विवो टेस्टेड आहे, SPF 50 आहे, PA4+ आहे, वॉटर आणि स्वेट रेजिस्टंट सुद्धा आहे आणि हे नॉर्मल टू ड्राय स्किनसाठी जाऊ शकतं. नॉन कोमोडोजेनिक आहे, त्यामुळे ऑइली आणि ॲक्ने प्रोन स्किनवाले सुद्धा यूज करू शकतात. नंबर 2 मिनिमलिस्टचं SPF 60 सनस्क्रीन, जे प्रेग्नेन्सी आणि लॅक्टेशन सेफ आहे. तर हे थोडं हेवी फील होऊ शकतं, पण नॉर्मल टू ड्राय स्किनसाठी हे छान आहे. वॉटर आणि स्वेट रेजिस्टंट सुद्धा आहे आणि प्रोटेक्शनही खूप चांगलं आहे. नंबर 3 जो नोन ब्रँड आहे आणि सगळ्यांनाच माहिती आहे, डॉट अँड कीचे सनस्क्रीन येतात, ज्यामध्ये वॉटरमेलनचं कूलिंग सनस्क्रीन आहे, सिकाचं कामिंग सनस्क्रीन आहे, जे खरंच खूप चांगले आहेत आणि बजेट फ्रेंडली सुद्धा आहेत, नॉन कोमोडोजेनिक आहेत, त्यामुळे सगळ्या स्किन टाईपवाले यूज करू शकतात. कॅटेगरी 2 डॉक्टर रिकमेंडेड आणि मीडियम बजेट सनस्क्रीन, त्यामध्ये पहिलं आहे इक्लिप्स सोलार सनस्क्रीन, ज्याचं प्रोटेक्शन जबरदस्त आहे, पण ऑइली स्किनवाल्यांसाठी थोडं हेवी वाटू शकतं. फ्लुइड सनस्क्रीन आहे, वॉटर रेजिस्टंट आहे, स्वेट प्रूफ आहे, तर नॉर्मल टू ड्राय स्किनवाले डेफिनेटली ट्राय देऊ शकता. नंबर 2 हेप्लिकोरचं एक सनस्क्रीन येतं, ज्याचं प्रोटेक्शन अतिशय छान आहे, PA4+ रेटिंग आहे, इन विवो टेस्टेड आहे, तर सगळ्या स्किन टाईपवाले हे यूज करू शकता. आता नंबर 3 जेव्हा जे पर्सनल फेवरेट आहे आणि ज्याचे मी लिटरली 4 ते 5 ट्यूब यूज केले आहेत, जे आहे ब्लिंक्स प्रोचं SPF 80 सनस्क्रीन, ज्याच्यामध्ये ब्लू लाईट व्हेरियंट येतं. मोबाईल स्क्रीन किंवा लॅपटॉप स्क्रीन जास्त यूज करत असाल तर त्यांच्यासाठी ही सेफ सनस्क्रीन आहे आणि याची फिनिशिंग अतिशय मॅट आहे. ऑइली आणि ॲक्ने प्रोन स्किनवाले यूज करू शकता आणि हे सनस्क्रीन लावल्यानंतर फेस बिलकुल डल दिसत नाही, जसा आहे तसा दिसतो. कॅटेगरी 3 टिंटेड सनस्क्रीन, जर तुम्हाला नॉर्मल BB आणि CC क्रीम सारखी नो मेकअप लुक सारखी फिनिशिंग हवी असेल तर ह्या सनस्क्रीन तुम्ही यूज करू शकतात. मार्केटमध्ये टिंटेडचे बरेच काही सनस्क्रीन येतात, तर मी तुम्हाला चांगल्या ब्रँडचे हे 2 जे डॉक्टरही रिकमेंड करतात असे सनस्क्रीन आहेत, ज्याच्यामध्ये आहे माझं पर्सनल फेवरेट नंबर 1 UV डॉक्टरचं ब्लू लाईट सनस्क्रीन, ज्याचं प्रोटेक्शन अतिशय छान आहे, नॉन कोमोडोजेनिक आहे, फिनिशिंगही खूप छान येते आणि सगळ्या स्किन टाईपवाले यूज करू शकतात. नंबर 2 सोला सेफचं टिंटेड सनस्क्रीन, ज्याच्यामध्ये 2 शेड येतात. तुमच्या स्किन टाईपनुसार तुम्ही शेड चूज करू शकता आणि याचंही फिनिशिंग खूप चांगलं आहे, पण हे ड्राय टू नॉर्मल स्किनवाले जास्त ट्राय करू शकतात. ऑइली स्किनवाले तुम्ही हे स्किप करू शकता. तर शॉर्टमध्ये व्हिडिओ कन्क्लूड करते. बजेट फ्रेंडली सनस्क्रीन्समध्ये डॉक्टर शेड्सचं सिरामाइड आणि व्हायटमिन C सनस्क्रीन, नंबर 2 मिनिमलिस्टचं SPF 60 सनस्क्रीन आणि डॉट अँड कीचे सनस्क्रीन्स. कॅटेगरी 2 मीडियम रेंज ऑइली आणि ॲक्ने प्रोन स्किनसाठी बजेट फ्रेंडली, नंबर 1 इक्लिप्स सोलर, नंबर 2 हेप्लिकोर आणि नंबर 3 ब्लिंक्स प्रो SPF 80 सनस्क्रीन. कॅटेगरी 3 टिंटेड सनस्क्रीन, ज्याच्यामध्ये नंबर 1 UV डॉक सनस्क्रीन आणि सोला सेफचं टिंटेड सनस्क्रीन. तर तुम्हीही घरात असो किंवा बाहेर सनस्क्रीन नक्की यूज करा. उन्हाळा खूप जास्त आहे आणि अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.